नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भाची एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट असणार आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत आपल्याला दर वर्षाला 6000 रुपयाचं अनुदान शासनामार्फत दिलं जातं। आता त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा 6000 रुपयाचं अनुदान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता दिलं जात आहे। या मित्रांनो, चालू घडीला सगळ्यात महत्त्वाचे अपडेट सांगायची म्हणजे पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो, या दोन्ही योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत अनुदान घेतलेलं आहे आणि ज्या लाभार्थ्यांचं अनुदान चालू असताना आता मध्येच हे अनुदान बंद करण्यात आलेलं आहे, म्हणजे त्यांचं अनुदान बंद झालेलं आहे, तर अशा लाभार्थ्यांसाठी हे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट असणार आहे। मित्रांनो, या अनुदान बंद करण्यामागचं कारण म्हणजे शासनामार्फत 3 गोष्टी बघितल्या जात आहेत। त्याच्यामध्ये पहिली आहे आपली केवायसी, दुसरा आहे लँड सेडिंग आणि तिसरा आहे आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक असल्यासंदर्भाची चौकशी त्या ठिकाणी केली जात आहे। म्हणजे आपलं खातं डीबीटीला लिंक आहे का हे पाहिलं जात आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा म्हणजे सुरुवातीला केवायसी हा मुद्दा या ठिकाणी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। केवायसी संदर्भात मित्रांनो विशेष अशा महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाठीमागच्या सुद्धा काही व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। केवायसी मित्रांनो आपली झाली नसेल तर आपल्या पीएम किसान योजनेअंतर्गतचं येणारा हा अनुदान शासनामार्फत बंद करण्यात आलेला आहे। आता मित्रांनो, ही केवायसी म्हणजे काय, तर मित्रांनो तुमची केवायसी म्हणजे आधार कार्ड पीएम किसानच्या पोर्टलला प्रमाणीकरण करणं, म्हणजे आपण सध्या हयातीत असल्याबाबतचा या ठिकाणी दाखला जो आहे तो शासनाला देणे, याचं मित्रांनो असं सविस्तर विश्लेषण होऊ शकतं। केवायसी मध्ये कोणते शेतकरी याचा लाभ घेत आहेत याची सविस्तर माहिती शासनाला कळत आहे। त्याच्यामुळे पीएम किसान योजनेअंतर्गतची केवायसी आपली करणं गरजेचं आहे। मित्रांनो, पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये आपण सविस्तर केवायसी बद्दल अपडेट दिलेली होती। भरपूर शेतकऱ्यांनी केवायसी केल्या, परंतु त्याच्यामधील सुद्धा काही शेतकरी अशी केवायसी करायचे राहिलेले आहेत ज्यांचं मित्रांनो आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाहीये। तर हा मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना अडचणी आल्या। केवायसी संदर्भाची अपडेट त्यांना पाहता आली नाही किंवा त्यांचं स्टेटस जे आहे ते सुद्धा चेक करता आलं नाही, म्हणून जो पाठीमागचा 16वा हप्ता असेल किंवा 15वा हप्ता असेल असे दोन्ही हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। म्हणजेच थोडक्यात केवायसी नसल्यामुळे हे अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेलं नाही। आता मित्रांनो, चालू घडीला तुम्हाला सांगायचं म्हणजे केवायसी जर करायची झाली तर आपण अंगठा बेस सुद्धा म्हणजे आपल्या थंब बेस सुद्धा मित्रांनो आपण ही केवायसी करू शकता। त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या जवळच्या कोणत्याही सीएससी सेंटरवरती जावं लागेल। मित्रांनो, ही केवायसीची तारीख आता शासनामार्फत 31 मार्च देण्यात आलेली आहे। 31 मार्चच्या अगोदर आपल्याला ही केवायसी करून घ्यायची आहे, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या 17व्या हप्त्यासाठी मित्रांनो आपण पात्र ठरलो जाणार आहे। त्याच्यामुळे केवायसी आपली होणं गरजेचं आहे। भरपूर शेतकरी केवायसी करायचे राहिलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांनी हाताची बोटे केवायसी साठी उठत नसतील तर अशा लाभार्थ्यांनी आय स्कॅनरचा वापर करावा। आय स्कॅनर करून आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर मोबाईल नंबरच्या ओटीपी थ्रू आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। मित्रांनो, अगदी साधी आणि सोपी प्रोसेस आहे। तुम्हाला मित्रांनो याबद्दलची अपडेट माहित नसेल तर आपल्या जवळच्या कोणत्याही आधार सेंटरवरती जाऊन आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायची प्रोसेस पहिल्यांदा करून घ्या, जेणेकरून तुमची केवायसी जी अगदी साधी आणि सोपी होऊन जाईल आणि तुमची केवायसी झाली तरच तुमचा येणारा पुढचा 17वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत जमा केला जाणार आहे। हा मित्रांनो हप्ता कोणताही असो, पीएम किसानचा असो किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा असो, जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरलात तरच तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरलं जाणार आहे। ही मात्र गोष्ट अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। तर मित्रांनो, चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती। जे शेतकरी पीएम किसान योजनेची केवायसी करायची राहिली असतील तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर 31 मार्चच्या अगोदर आपली केवायसी करून घ्या। जर केवायसी आपली झाली आहे का नाही हे जर चेक करायचं असेल तर आपल्या स्टेटसच्या माध्यमातून मित्रांनो ही केवायसी चेक करू शकता। जर स्टेटस ओपन झाला नाही तर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक नसेल, त्याच्यामुळे तुम्हाला स्टेटस जो आहे तो ओपन करता येणार नाही। त्याच्यामुळे आधार कार्ड बरोबर आपला चालू मोबाईल नंबर करण्याची प्रोसेस सर्वात अगोदर करून घ्या। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच असणार आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर आपल्या मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दलची सविस्तर डिटेल 17वा हप्ता येण्याच्या अगोदर लक्षात येईल। तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लँड सेडिंग आणि बँकेला आधार लिंक कसं करायचं याची प्रोसेस काय असेल याची सविस्तर माहिती देणार आहोत। त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असेल तर महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।